महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळ्यात 4 बांगलादेशींना न्यायालयाने ठोठावलं तुरुंगवास, बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश। धुळ्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना धुळे न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ATSच्या संयुक्त पथकाने धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारे आधार कार्ड, पॅन कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली होती। तपासात हे चौघे एका एजंटच्या मदतीने रोजगारासाठी बांगलादेशातून भारतात आल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। न्यायालयाने या चौघांना दोषी ठरवत विविध कलमानुसार 3 महिने साधी कारावास, 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे। त्यासोबतच त्यांची बनावट कागदपत्रे रद्द करण्याची महत्त्वपूर्ण आदेशही धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जाते। धुळे जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत, व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे। त्याच्यामध्ये 4 बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती। ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख, शिल्पी बेगम कुंशी, ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या 4 आरोपींना, बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण 9 महिने आणि 6,000 रुपये दंड असा काल पासपोर्ट ॲक्ट आणि तसंच BNS भारतीय नागरिक संहिता या कायद्यान्वये शिक्षा दिलेली आहे।